So what's happening, guys? My name is Tanish and you watching that is the Explorer in Gaming. आणि गाईज थोडासा लोकल ट्रेनचा कंटेंट थोडा संपलाय तर आज माझा एक व्लॉग असणार आहे. त्याचा मोटिव्ह असणार आहे की माझा एक फोन आहे, थांबा आणतो. हे बघा, हा जो फोन आहे सॅमसंग गॅलेक्सी A13 4G S4G. त्याला मला रिपेअर करायचं, डिस्प्ले लावायचं. बघा पूर्ण डिस्प्ले उडाला आहे. आणि गाईज माझं एक सेकंड मोटिव्ह आहे की मला ना एक कफर्ड मार्केट आहे CSMTला. तिकडे मला पेट्स बघायचे, म्हणजे पेट्स घ्यायचेच आहे, बघायचे. तिकडेच जाणार आहे या फोनला डिस्प्ले लावायला. सायन कलरचं आता कवर तर नाही काढू शकत, लय हार्ड कवर आहे. निघतो थांबा, एकच आहे, आम्ही एकटा आहे. हे बघा सायन कलरचा सॅमसंग गॅलेक्सी A13 4G. आता याला रिपेअर करायला जाऊया. मी भेटेन तुम्हाला सीधा खार रोड रेल्वे स्टेशनला. मित्रांनो, खार रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे बघा. माझ्या मागे पूर्ण खार रोड आहे बघा. इकडं CSMT लावली आहे. हे बघा मित्रांनो, खार रोड रेल्वे स्टेशन. हे बघा काही तिकडं थोडी छोटीशी देवाची मूर्ती पण लावलेली आहे. सगळे फोटोज. मित्रांनो, जी आपल्या ट्रेन पकडायची आहे ना ती अजून आली नाही. 12:48ची होती, एक्झॅक्ट 13 वाजले, मला 1 वाजले, अजूनपर्यंत आली नाही. कारण की ती ट्रेन 15 मिनटं डिले आहे. सानपाडा कारशेडची सिमेंस EMU. मित्रांनो, फायनली मी आता उतरले CSMT रेल्वे स्टेशनला. इकडून 5 मिनटं वॉक आहे. हे बघा मित्रांनो, CSMT रेल्वे स्टेशन इकडून एकदम सरळ वॉक करून आहे 5-10 मिनिटाची. हे बघा पूर्ण एक काढला आहे. हा 5000 mAhची जी बॅटरी आणि 4 कॅमेरा. हा 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा. आपल्या फोनचा रिपेअरिंग झालं आहे. बघू, थोडासा 5 मिनटं लागेल आणि फिनिश. हे बघा गाईज, आपला फोन झाला आहे बरोबर. की हे जो आहे ना, हे 3 तासानंतर काढायचं. याच्यावर प्लास्टिक आहे म्हणून काय होणार पण नाही. मित्रांनो, आम्ही डिस्प्ले लावून आलो आहे, मस्तपैकी लावलेलं 1500 रुपयाला. आणि आता आम्ही आलो प्रॉपर मार्केटला पेट्सचं शॉप बघायला. स्टार्टिंग होते चिडियाने, सगळे पॅरोट. गाईज बघा, इकडे जर्मन शेफर्ड पण आहे, स्पिट्स पण बघितलंय बघा. अजून एक पॉमेरियन, स्मॉल बनी. मित्रांनो, फिलहाल तर आम्ही कॉफर्ड मार्केटच्या बाहेर आले, फक्त पेट्सच बघायला आलो होतो. आता वापस जाऊ. मित्रांनो, मी फिलहाल तर आलो अंडरग्राऊंड मार्केटला CSMTच्या. इकडूनच आम्हाला सरळ राईड घ्यायचं आहे अंडरग्राऊंड मेट्रोसाठी. येस, आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोनी जात आहे. मेट्रो स्टेशन. हो भाई, अंडरग्राऊंड मेट्रो. स्टार्ट झाल्यापासून मी एकदाच आलो होतो. पूर्ण एंड ते एंडपर्यंत प्रवास केला होता. RAJVLR ते इथपर्यंत बांद्रा, कारण की तेव्हा तिथपर्यंत चालायची ट्रेन. आता वाढवली गेली आहे आणि आता कफ परेडपर्यंत जाते. वेलकम टू मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन. हे बघा, अंडरग्राऊंड मेट्रो, मुंबईची फर्स्ट अंडरग्राऊंड मेट्रो. आणि आता ठाणे मेट्रो रेल पण चालू झाली आहे. हे बघा, अजून खाली आहे बघा, तिकडं तिकीट काउंटर आहे. अजून 1 फ्लोअर खाली आलं आणि तिकडून अजून एक फ्लोअर जायचं आहे खाली ट्रेन पकडायला. वाव, फुल सिक्युरिटी चेकिंग. 65 रुपीज तिकीट आहे एक. 65 किंवा 60. CSMT ते RAJVLR नाही, CSMT ते वाकोळ्यापर्यंत. तरी सांताक्रूज मेट्रो.
हे बघा इकडे RJVLR आली 1 नंबरवर. हे बघा आली मित्रांनो. आणि इकडे सिक्युरिटीसाठी बघा हे सगळं लावलं आहे चांगल्यापैकी. अंडरग्राउंड मेट्रोमध्ये नेट नाही आहे. गिरगाव आता बघा ही बुलेट ट्रेन आहे. ही बुलेट ट्रेन नाही, ही आहे मुंबई अंडरग्राउंड मेट्रो. आता हिची ॲक्सेलरेशन बघा. हे बघा असं वाटतं असेल बुलेट ट्रेनची ॲक्सेलरेशन आहे, पण नाही, ही आहे अंडरग्राउंड मेट्रो. आता येईल ग्रँड रोड मेट्रो. त्याच्यानंतर भेटूया थेट सीधा सिद्धिविनायक दादर. ग्रँड रोड मेट्रो नंतर ग्रँड रोड मेट्रो. त्याच्यानंतर भेटूया थेट सीधा सिद्धिविनायकला. तिकडे पूर्ण गाडी खाली होईल आणि भरेल पण. हे बघा हा माझा A13. फिलहाल तर स्विच ऑफ आहे, पण हे बघा आवाज बघा मेट्रोचा ऑनच नाही होत आहे. ऑन तर नाही होत आहे. त्यांनी बोललेलं की चार्जिंग करून बघा, तर आता चार्जिंग करीन आणि मग तुम्हाला दाखवीन. पूर्ण फोन प्लास्टिकचा आहे. समोर एक ट्रेन, ती जाते कफ परेडला. सिद्धिविनायक इकडे ट्रेन 2 ते 3 मिनटं स्टॉपसाठी थांबते. नॉर्मली इकडं 10-15 सेकंड, इकडं 2 ते 3 मिनटं. हे बघा तिकडून बघा केवढे लोक उतरत आहे. हे बघा समोर एक कफ परेडसाठी ट्रेन जाते. डिपार्ट फ्रॉम सिद्धिविनायक. आणि ह्याच्यामध्ये ना ही ट्रेन माहिती आहे माहीम आणि धारावीच्या जो गटर आहे ना त्याच्या खालून जाते. ती नदी आहे ना, काहीतरी मी कुठेतरी ऐकलं आहे, मला माहिती आहे. इकडे आता दादर मेट्रो आहे, त्याच्यानंतर काहीतरी मी ऐकलं आहे. अगर तुम्हाला इन्फॉर्मेशन पूर्ण असेल तर कॉमेंट करून सांगा. आता आपलं लास्ट स्टॉप येतोय सांताक्रूज मेट्रो. बाय बाय अंडरग्राउंड मेट्रो. पुन्हा एकदा भेटूया. तर मित्रांनो आता फायनली मी उतरले सांताक्रूज मेट्रोला. आणि आज माहिती आहे तारीख आहे 11 जैन 2026. ह्याच्या 2 वर्षाआधी माहिती आहे काय झालं होतं. या 2 वर्षाआधी उरण लाईन पूर्ण कंप्लीट झाली होती आणि दिगागाव रेल्वे स्टेशन बनला होता.
तर मी आता जस्ट 5 ते 6 दिवसाआधी व्लॉग टाकला आहे उरण लाईनचा रेट्रोफिटेड EMU स्पेशल. तर त्या व्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि त्याच्या आधी पण गेलं त्या व्लॉगची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. पण रेट्रोफिटेड मेन आहे कारण की रेट्रोफिटेड एक ओल्ड EMU आहे, हा फक्त त्याच लाईनीमध्ये चालते. तर मित्रांनो, हा ब्लॉग इकडंच एंड करूया. थँक्स. जर तुम्हाला अगर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग किंवा गेमिंग व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.